हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, आज या ठिकाणी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा जो मेळावा मुंबई पदवीधर मतदारसंघ व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या अनुषंगाने आयोजित केला आहे, त्या मेळाव्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना नेते ॲडव्होकेट अनिलजी परब, शिवसेना सचिव श्री साईनाथजी दुर्गे, या विभागाचे कार्यसम्राट आमदार संजयभाई पोतनीस, महिला विभाग संघटक रजनीताई मेस्त्री, सदा परब, उपस्थित बंधू भगिनी मातांनो, नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. इंडिया महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळालं. आपल्या उत्तर मध्य मुंबईमधून सुद्धा महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार वर्षाताई गायकवाड यांचा जवळजवळ 16,500 मतापेक्षा जास्त मतांनी विजय झाला. आपण या विजयानंतर पहिल्यांदाच एकत्र येतोय. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो की या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं काम उत्तर मध्य मुंबईमध्ये, बघा एवढं सोपं नव्हतं ते, कारण पहिल्यांदाच आपण पंजाला मतदान करणार होतो. उद्धवजींनी सांगितलं की वर्षाताई माझी लहान बहीण आहे आणि तिला मी खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहे, आणि केवळ उद्धवजींनी शब्द दिला त्याच पद्धतीमध्ये आपण मेहनत करून तो उद्धवजींचा शब्द खरा करून दाखवला आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार. 4 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका आहेत, परंतु या मधल्या काळात मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकची निवडणूक जाहीर झालेली आहे. मला आठवतं ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक संपली, दुसऱ्याच दिवशी परब साहेबांची आणि अभ्यंकर साहेबांची उमेदवारी जाहीर झाली, आणि त्या दिवसापासून म्हणजे नोंदणी तर अगोदरपासूनच झाली होती. साधारणतः 8-10 महिन्यापूर्वीपासून आपण नोंदणी केली. अगदी साहेब सिस्टमॅटिक नोंदणी झालेली आहे. कुर्ला आणि कालिनाचा विचार करता शाखा प्रमुखांनी अगदी जेवढे फॉर्म भरले त्या फॉर्मची सगळा रेकॉर्ड आपल्याकडे होता. तो रेकॉर्ड ज्या दिवशी आपली उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासूनच आम्ही ते सगळं बाहेर काढलं आणि अपडेट करायला सुरुवात केली. मला कुर्ला आणि कालिनाच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानायचे, कारण या कुर्ला आणि कालिना विधानसभेमध्ये साधारणतः 3,560 मतदार आहेत. त्यातले 2,444 मतदारांचा डिटेल आम्ही साहेब तुमच्याजवळ दिलेला आहे. म्हणजे हे प्रमाण 70% पेक्षाही जास्त आहे. आणि उरलेला 30% डाटा सुद्धा शाखा प्रमुखांनी तयार केलेला आहे. उद्याच सप्लिमेंट देखील येणार आहे. आम्हाला एक आनंद आहे की परबसाहेबांसारखा उमेदवार, ज्यांनी सदा परबसाहेबांनी सांगितलं की मागच्या 3 निवडणुका ह्या त्यांनीच मार्गदर्शन करून उमेदवार निवडून आणले होते. या ठिकाणी उपस्थित असलेले बरेचसे पदाधिकारी गेले असंख्य वर्ष शिवसेनेचे शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख म्हणून काम करतायत. उपशाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, नोंदणी करणारे लोक आहेत. त्यांना परफेक्ट माहिती आहे की आपलं काय काम आहे. काल परवा देखील उद्धवजींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमच्या नावासमोर जर 10 मतदार असतील तर ते 10 मतदारच तुमचा मतदारसंघ आहे. माझ्याजवळ जर 10 लोकांची जबाबदारी माझ्या शाखा प्रमुखांनी दिलेली आहे तर ते 10 मतदार जोपर्यंत मी मतदानाला उतरवत नाही तोपर्यंत मी इतर कुठल्याही कामाला हात घालणार नाही. यापुढे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे काही मार्गदर्शन आदित्यजी करणार आहेत, परबसाहेब करणार आहेत, माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आज तारीख आहे 14, बरोबर 12 दिवसांनी ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक
गेले 5 टर्म आपण जिंकतोय, पण आपल्याला या निवडणुकीमध्ये जसं सदा परब साहेबांनी सांगितलं की 98% नाही 99.99% मतं घेऊन आपल्याला परब साहेबांना विजयी करायचंय. कारण हे परब साहेबच आहेत जे अर्ध्या रात्री तुमच्या आमच्यासाठी धावून येतात. मग ते पोलीस स्टेशन असो, कोर्ट असो, आम्हाला परब साहेब आठवतात. इतके वर्ष पदवीधरांसाठी काय काय करू शकत ते त्यांनी परवाच्या भाषणात आपल्या सांगितलंय. बऱ्याचशा गोष्टी ते या ठिकाणी सांगतील. पण साहेब, मी तुम्हाला आश्वासित करतो, या ठिकाणी दुसरे आपले शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार देखील येणार होते, परंतु काही निमित्त ते अडकलेत एका बैठकीमध्ये. पण त्यांचं देखील शिक्षक मतदारसंघामध्ये चांगलं काम आहे. त्यांनी देखील चांगली नोंदणी केली आहे. शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी देखील मेहनत करत आहेत. त्यांनी बऱ्याचशा शिक्षकांना कन्व्हिन्स देखील केलेलं आहे. आपलं काम फक्त ते जे मतदार आहेत त्यांना रिक्षात टाकून मतदान केंद्रापर्यंत नेणं आहे. त्याच्यामुळे 26 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवढे मतदार उतरून आपल्याला परब साहेब आणि अभ्यंकर साहेबांसाठी मतदान करायला नेता येतील तेवढे नेऊया आणि आपल्या या दोनही आमदारांना विधान परिषदेमध्ये हक्काचे आमदार म्हणून पाठवूया, एवढी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर स्थानिक आमदार सन्मान्य पोतनी साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते परबसाहेब, सचिव साईनाथ दुर्गे, 5 आणि 6 नंबर विभागाचे विभाग प्रमुख, समोर बसलेले सर्व शिवसेने पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, मतदान कसं करावं, काय करावं हे मी सांगत बसणार नाही, कारण त्याच्यासाठी वक्ते भरपूर आहे. परंतु जो सुदैवाने आपल्या विभागाला जो मान मिळाला आहे उमेदवारीचा, त्याबद्दल आम्हाला सर्वांना 2 विभागाच्या लोकांना अभिमान आहे. आणि अभिमान यासाठी असायला हवा आणि तुम्हाला तो वाटायला हवा की गेली अनेक वर्ष आपण पाहतोय अनिल परब हे नाव मराठा उपविभाग प्रमुख असतानापासून आम्ही ऐकतो. आणि ते दादांच्या बरोबर काम करत होते. आणि आम्ही जेव्हा दादा विभाग प्रमुख होते, हे आपला खासदार होते, तेव्हा आमचे सर्व दादांची कामं परबसाहेब करून द्यायचे. तेव्हापासून आम्ही परबसाहेबांना ओळखतो. त्याच्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी, विभाग प्रमुखाच्या हाताखाली काम करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. अनेक वर्ष, मला वाटतं 2055च्या नंतर मी त्यांच्या हाताखाली काम केलं. आणि काम करत असताना जो आनंद मला त्यावेळेस मिळाला, तो आनंद बरोबरच त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं मला मिळालं. म्हणून मी इथपर्यंत 2 वेळा आमदार होण्याचं मी माझं काम पूर्ण केलं. परबसाहेबांचा तसा रेकॉर्ड तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. साहेबांनी जे उमेदवारी दिली ती एकदम विचारपूर्वक दिलेली आहे. कारण या मतदारसंघामध्ये, पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेची कधी हार झालेली नाही. आपण या क्षेत्रामध्ये दादागिरी करून आपण जिंकलेलो आहोत. म्हणजेच याचा अर्थ इकडे मक्तेदारी शिवसेनेची मतदारसंघामध्ये आहे, म्हणजे पदवीधर मतदारसंघामध्ये. ती परिपूर्ण आणि ती कायम राहावी ही जबाबदारी उद्धव साहेबांनी त्यांच्यावर टाकली आहे. कारण जी परंपरा असते ते खंडित होताना मनाला ते दुःख परत होऊ नये म्हणून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी परबसाहेबांनी निवडणूक ही लढवण्यासाठी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि ही लढत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही घवघवीत यश मिळवून दिलं, म्हणून तुमचं प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्हाला भविष्यासाठी, येणाऱ्या विधानसभेसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. तशीच ही निवडणूक लढतानासुद्धा लोकसभेला जसं तुम्ही एक दिलाने काम केलं, खरोखर परबसाहेब, मी तर रायगडला होतो, तुम्ही परत मला फोन करत होता की इकडे काम करायचं आपल्याला. त्यावेळेस मी जेव्हा मुंबईत आलो ते बघितलं
तर ही निवडणूक लढत असताना जरी आपला उमेदवार पक्षाचं चिन्ह नव्हता, काँग्रेसचा होता, तरी ह्या विभागामध्ये दोन्ही विभागामध्ये पूर्णपणे शिवसेनाच ही निवडणूक लढली आहे. आम्ही पाहतो आहे लोकसभेला जेव्हा जेव्हा आपण प्रचार करतो, अनेक निवडणुका आपण लढल्या, पण आपल्या विभागापुरता मर्यादित जेव्हा फेरी असते, प्रचार असतो, तेव्हा त्या शाखेचे लोक तिकडे सामील होतात. पण यावेळेचं चित्र वेगळं होतं. यावेळेस कुर्ल्याला जरी असली आणि वाकोल्यातली जरी मुलं असली, बँड्रातली मुलं जरी असली, ते पार्ल्याला जायची. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इंडिया आघाडीचा प्रचार असायचा, फेरी असायची, त्या त्या ठिकाणी आपण जाऊन प्रचार करायचो. कारण आपण एक विडा उचलला होता की या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये उद्धवसाहेब जे नेतृत्व करत आहेत, त्यांच्यावर लोकांनी जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ ठरवायचा असेल तर शिवसैनिकांनी घरातून बाहेर पडलं पाहिजे. तसेच हा जो विश्वास उद्धवसाहेबांनी परबसाहेबांवरती टाकला, तो जर सार्थ करायचा असेल तर मागची निवडणूक आपण 1 महिन्यापूर्वी जी लढली, त्याच जिद्दीने आपण या कामासाठी बाहेर पडलं पाहिजे. कारण हे काय घराघरात जाऊन तुम्हाला प्रचार करायची आवश्यकता नाही. प्रत्येकाच्या प्रभागामध्ये मला वाटतं 100, 150, 200 एवढेच मतदार आहेत. आणि मी इतकी वर्ष जे काम करतो आहे, मी जेव्हा नगरसेवक असतानापासून काम करतो आहे, मी सकाळी उठून त्या मतदाराला जो पदवीधर आहे त्याला स्वतःहून फोन करायचा, बाबा शिवसेना अमका उमेदवार आहे, तेव्हा तुमचं मत आपल्याला मिळेल तर खूप बरं होईल. आणि आपले जर गप्पा गोष्टी मारल्या म्हणजे नक्की तो आपला व्हायचा. मला वाटत नाही की आमच्या विभागात जेवढे म्हणजे नगरसेवकाच्या काळाचं सांगतो, कच्चं एक मतसुद्धा मला वाटतं शिवसेनेशिवाय कुठे गेलेलं नाही. आम्ही जातीने तिकडे जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून परत निवडणूक झाल्यानंतर 2 दिवसांनी परत त्याला फोन करून आम्ही त्यांचे आभार मानायचो. मत दिलं नाही दिलं ही गोष्ट वेगळी, कारण पुढच्या निवडणुकीसाठी त्यांची मतं आपल्याला हवी असतील तर त्यांचे मतदान झाल्यानंतर त्यांना संपर्क करणं हे खऱ्या अर्थानं त्याची जाण ठेवल्याचं एक लक्षण आहे. म्हणून आपली मतदान वाढत का जातं? सुशिक्षित लोकांचं मतदान शिवसेना मिळतं, कारण वास्तविक शिवसेना म्हटलं दगड मारणारी, अन्यायाला भिडणारी. पण त्या सुशिक्षित लोकांनासुद्धा ही शिवसेना मुंबईमध्ये हवी आहे, या महाराष्ट्र हवी आहे, ह्याचं हे चिन्ह आहे. याचं हे उदाहरण आहे की आपण नुसते दगड मारणार राहिलेलो नाही, तर देशाला दिशा देणारा पक्ष म्हणून आपण पुढे येत आहोत. आणि ही जी परंपरा पुढे चालत राहणार आहे ती अबाधित ठेवायची असेल तर तुम्हाला आजपासून 26 तारीखच्या अगोदर 25 तारीखपर्यंत आपला उमेदवार कसा निवडून या एकाच गोष्टीने तुम्ही काम केलं पाहिजे. परबसाहेब, तुमच्यावरती जबाबदारी जी आहे आम्ही बघितलं आहे. परबसाहेबांचं मगाशी बोललं की इतिहास बघायला आणि सांगायला काय सगळ्यांना का शिकवायची जरूरत नाही. मी त्याचे सामना बघत होतो. सामन्यामध्ये त्यांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे सगळ्या काय काय केसेस आहे काय नाही, सगळ्या कसल्या केसेस आहेत वाचलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी. कुठे प्रदूषणाचं, कुठे सरकारी कामात अडथळा, कोणाच्या अधिकाऱ्याला मारहाण केलेल्याचा. पण हे कधी घडतं? त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी घडलेल्या गोष्टी नाहीत. ह्या तुमच्या आमच्यासाठी आणि जनतेसाठी केलेल्या गोष्टी आहेत. ह्या जनतेसाठी केलेल्या गोष्टीसाठी त्यांच्या केसेस दाखल आहेत आणि त्या का मी वाचल्या तेव्हा मला स्वतःला अभिमान वाटला की माझा नेता, माझा शिवसेनेचा नेता अशा केसेसमध्ये अनेकांना अभिमानाने सांगतो, होय माझ्या ते केसेस आहेत, माझ्यावरती आहेत. ही शर्मेची गोष्ट नाही, अभिमानाची गोष्ट आहे की लोकांसाठी लढणारे ही शिवसेनेचे नेते आज या व्यासपीठावर तुमच्यासमोर उमेदवार म्हणून आहेत. कारण भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्याल अशी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि लोकांना आव्हान करतो की ज्या ज्या लोकांनी हे मतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी शिवसेनेसाठी मतदान करावं. माननीय शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेबांचं आगमन होतं आहे. आपण प्रचंड टाळ्यांच्या गडगडाला उभं राहून त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. साहेब आतमध्ये येत आहेत. साहेब आतमध्ये येत आहेत. सुरेश, शिवसेना युवासेना प्रमुख श्रीमान आदित्यसाहेब ठाकरे यांचा, शिवसेना नेते युवासेना प्रमुख श्रीमान आदित्यसाहेब ठाकरे यांचा.
ठीक आहे, सगळ्या सभागृहातल्या लोकांनी बसून घ्यायचं आहे. या दार बंद करा. जी मंडळी बाहेर असतील त्यांना कृपया आतमध्ये घ्या. आणि आपण पुन्हा एकदा पुढे सरकतोय. कृपया शांतता राखा. माननीय शिवसेना नेते या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत. या ठिकाणी ही जी डाव्या बाजूला जी गर्दी आहे त्यांनी कृपया उजव्या बाजूला जागा आहे. कृपया गुरु सगळ्यांना या हरी सगळ्यांना तिकडे त्या बाजूला घेऊन चला. इथे गर्दी न करता उजव्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी या. धन्यवाद. यानंतर मी या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय उमेदवार शिवसेना नेते माननीय अनिल परब साहेब यांना विनंती करतोय की आपण कृपया या सभागृहाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना वंदन करून आजच्या या पदवीधर मतदारसंघासाठी, मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आयोजित केलेल्या आजच्या या लोकसभेच्या बैठकीसाठी उपस्थित शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, माझे सहकारी महेश पेडणेकरजी, कलिना विधानसभेचे आमदार व ज्यांच्याबरोबर मी गेले कित्येक वर्ष एकत्र काम करतोय असे माझे दुसरे सहकारी संजय पोतनीस, महिला आघाडीच्या विभाग संघटिका रजनीताई, सदा परब व येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बंधूंनो आणि भगिनींनो, मुंबई पदवीधर मतदारसंघ आता सगळ्यांनी सांगितलं की हा शिवसेनेचा बालेकिल्ला किंवा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेले 5 टर्म हा मतदारसंघ शिवसेना लढते आणि जिंकते आणि ह्या सगळ्या विजयाचे शिल्पकार हे तुम्ही शिवसैनिक आहात. कारण ज्या शिवसैनिकांच्या जोरावरती, जे जाळं शिवसैनिकांचं विणलेलं आहे बाळासाहेबांनी, आणि ज्यांच्या जोरावरती ही निवडणूक लढली जाते, ते खरे शिल्पकार तुम्ही आहात. त्याचं कारण असं आहे की ही सार्वत्रिक निवडणूक नाही आहे. या निवडणुकीची पद्धत मी काही वेगळी तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही आहे, परंतु ही निवडणूक लढण्याची जी काही पद्धत आहे ती तुम्हा सर्व शिवसैनिकांना चांगली माहिती आहे. खरं म्हणजे सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो की आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वर्षाताई गायकवाड यांना निवडून आणण्यामध्ये तुम्ही प्रचंड कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजींनी जो शब्द दिला होता की वर्षा गायकवाड ह्या माझ्या मतदारसंघातल्या खासदार होणार आहेत, तो शब्द उद्धव साहेबांचा तुम्ही पुरा केलात. याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून मी उद्धव साहेबांच्या वतीने धन्यवाद मानतो. आणि शिवसैनिक जेव्हा एकदा लढाईला उतरला तर तो काय करू शकतो याचा मला चांगला अनुभव आहे. फक्त यावेळेला माझी अडचण अशी आहे की गेल्या 3 निवडणुकीचा या यंत्रणांचा प्रमुख मी होतो. त्यामुळे शाखा प्रमुखांना ओरडणं, नगरसेवकांना दम देणं, त्यांच्या पाठीशी लागणं, रात्री अपरात्री त्यांना उठवणं, त्यांच्याकडनं मतांचा हिशोब घेणं, ही सगळी कामं मी करत होतो. ह्या वेळेला मी उमेदवार आहे आणि उमेदवाराला डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते. त्यामुळे बरेचसे लोक निर्धास्त आहेत की रात्री अपरात्री माझे फोन येणार नाहीत, मी रात्री कोणाला उठवून मतांचा हिशोब घेणार नाही. हे जरी तुम्हाला असं वाटत असलं तरी ते खरं नाही आहे. माझी भूमिका जरी उमेदवाराची असली तरी माझं काम निवडणूक प्रमुखाचंच आहे
आणि ते उद्धव साहेबांच्या चरणी जोपर्यंत हा विजय नेऊन ठेवत नाही तोपर्यंत हे कायम राहणार आहे. आणि म्हणून मी काही भाषण करणार नाही आहे. जे मी नेहमी सांगतो तेच ह्यावेळेला सांगणार आहे की आजच पदवीधरची सप्लिमेंटरी यादी आली आणि आज आपल्याला नक्की कळलं की 1,20,800 मतदार या मतदारसंघात आहेत. त्यापैकी 90,000 मतदार हे उपनगरात आहेत आणि 30,000 मतदार हे मुंबई शहरात आहेत. आता ह्या 90,000 मध्ये हा जो लोकसभा मतदारसंघ आहे याचा साधारण वाटा हा 16,000चा आहे. आणि ह्या 16,000 मध्ये म्हणजे आपण नोंदवलेल्या, मी पूर्ण मतदारांचं नाही सांगत आहे, या 16,000 मतदारसंघ याच्यामध्ये मी आज पूर्णपणे त्याच्यावरती बघितलं की आपल्या कार्यकर्त्यांची मी यादी पण बघितली की कोणी किती नोंदवले आहेत, कोणी कसे नोंदवलेले आहेत. आणि जे वर्षानुवर्ष मी नावं बघतोय की उपशाखा प्रमुखांनी कसे नोंदवले आहेत, गटप्रमुखांनी कसे नोंदवले आहेत, ही सगळी ओळखीची नावं ज्या वेळेला बघितली त्यावेळेला मला फार बरं वाटलं की म्हणजे आपण बरोबर ट्रॅकवरती आपली गाडी चाललेली आहे. पण तरी देखील निवडणूक म्हटली की मी फार घाबरतो. कारण मी खूप निवडणुका बघितलेल्या आहेत, निवडणुका जिंकलेलो आहे, निवडणुका हरलेलो आहे आणि एक एक मताचं महत्त्व माझ्या एवढं कोणालाच माहीत नाही. त्याचं कारण असं आहे की देशात 3 जण जे एक मताने हरलेले आहेत त्याच्यातलं एक मी आहे. त्यामुळे एक मताचं महत्त्व सगळ्यात जास्त मला माहिती आहे. आणि म्हणून शेवटचं मत जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा आराम मिळत नाही, कुठल्याही प्रकारची शांतता होत नाही. आणि म्हणून या निवडणुकीचं गणित हे तुमच्याकडे शाखेमध्ये प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाकडे शाखेमध्ये आपली स्वतःची यादी आहे, ज्या यादीमध्ये आपल्या शाखेने नोंदवलेली मतं आहेत. आणि ही मतं जी आहेत ह्या मतांमध्ये कोणी किती मतं नोंदवली आहेत याचा देखील आपल्याकडे हिशोब आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की मी कुठलं मत नोंदवलं आहे, कसं नोंदवलं आहे. आणि जी आपण नोंदवलेली मतं आहेत ही सर्वसाधारण आपले नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी, आपल्या चाळीतले लोक, आपल्या सोसायटीतले लोक ह्यांची मतं नोंदवलेली आहेत. आणि त्यामुळे आपला त्या मतांवरती हक्क आहे. आपण जेव्हा जातो त्यांच्याकडे आणि जेव्हा त्यांना सांगतो की माझ्याबरोबर चला, त्यावेळेला आपला हक्क त्याच्यावरती आपण सांगत असतो, ते मत आपण घेऊन जात असतो. आणि मला आजही माहिती आहे की प्रत्येक कार्यकर्ता जो ज्याच्याकडे जी लिस्ट असते की आज माझ्याकडे 20 मतांची लिस्ट आहे, 15 मतांची लिस्ट आहे, 18 मतांची लिस्ट आहे, आणि तो सकाळपासून तो टिक करत जातो की मी एवढी मतं नेली, एवढी मतांचं झालं, एवढी मतं राहिली आहेत, हे घर बंद आहे, हा कामावर गेला आहे. परंतु ह्यावेळेला निवडणूक पहिल्यांदा मधल्या दिवशी आली आहे, बुधवारी आली आहे. आणि त्यामुळे सुट्टी नाही आहे. बरेचसे मतदार जे आपण नोंदवलेले आहेत हे खाजगी नोकरीत कामाला आहेत आणि त्यामुळे सकाळी ते लवकर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही प्रयत्न करून वेळ बदलून घेतली. आताची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगितलं की मी कामावर जाऊन येतो लवकर आणि मतदान करतो, तर एकदा एक माणूस गेला की तो परत मतदानाला येणार नाही याची काळजी घ्या. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत तो माणूस मतदान करूनच नंतर कामावरती जाईल याची तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. आणि म्हणून मग त्याच्यासाठी माझ्याकडे 20 मतं आहेत, 25 मतं आहेत, साधारण मला किती वाहनं लागणार आहेत त्यांची व्यवस्था शाखा प्रमुखाला तुम्हाला सांगून ठेवावी लागेल की माझ्याकडे एवढी मतं आहेत, मी एवढी मतं नोंदवलेली आहेत, त्यांची वाहनांची व्यवस्था करायची आहे, ती व्यवस्था आम्ही करणार आहोत. ती व्यवस्था कुठेही कमी पडणार नाही याची जबाबदारी माझी आहे. पण ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. माझ्या हातात असलेली मतं ही मतपेटीपर्यंत गेली पाहिजेत. आता बऱ्याच वेळेला माझा अनुभव असा आहे की हा जरी सुशिक्षितांचा मतदारसंघ असला तरी ह्या मतदारसंघामध्ये बरीचशी मतं बाद होतात. मागच्या वेळेला जवळजवळ 6,500 ते 7,000 पर्यंत मतं ही बाद झाली.
आणि बाद होण्याचं कारण काय असतं की एक आकडा जो आपण लिहितो तो एक आकडा 2 सारखा लिहितो, मराठीत जो लिहितो तो 9 सारखा लिहितो, काही लोक त्याच्यावर सह्या करतात, काही लोक जय महाराष्ट्र पण लिहितात, काही लोक फुली करतात, काही लोक टिकमार्क करतात. अशा वेगवेगळ्या एकाने तर स्वस्तिक काढलं होतं जे पूर्वी ठप्पा होता ना. अशा वेगवेगळ्या प्रकारे मतदान बाद होतं आणि जे मतदान बाद होतं त्याच्यातलं 99% मतदान हे आपलं बाद होतं. ही त्याच्यातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला अतिशय बारकाईने जो मतदार मतदानाला जाणार आहे त्याच्याकडे आपली जशी सिनेटला तुम्ही काम करता, सिनेटला जसा कागद त्याच्या हातात देता की आतमध्ये जाऊन असं मतदान करायचं आहे, आणि म्हणून तो कागद प्रत्येक मतदाराच्या हातात या निवडणुकीत आतमध्ये कागद घेऊन जाऊन कागद बघून मतदान करण्याची सोय आहे. तुमचा कागद कोण काढून घेणार नाही. त्याच्यामुळे तो कागद त्याच्या हातात गेला पाहिजे एवढी व्यवस्था करा तुम्ही. आणि म्हणून जे पोलिंग स्टेशनला बसलेले आहेत बाहेर टेबलवरती जे बसतात त्याने प्रत्येक जाणाऱ्या मतदाराकडे हे बघितलं पाहिजे की त्याच्या हातात आपला कागद आहे की नाही, तो कागद घेऊन आतमध्ये जातोय की नाही. जर कागद घेऊन आतमध्ये गेला तर तो चुकणार नाही. पण काय काय वेळेला काय काय लोकांना वाईट वाटतं, अरे तू मला शिकवतोस काय, मला माहीत नाही काय मतदान करायचं, मी ग्रॅज्युएट आहे. अरे पण ग्रॅज्युएटमध्येच 8,000 मतं बाद झालेत ना. त्याच्यामुळे तुमचे जे ओळखीचे आहेत, तुमचे जे संबंधित आहेत, त्यांना प्रेमाने हा कागद त्यांच्या हातात कसा जाईल हे बघा. आपल्याला प्रत्येकाला आम्ही एक लिंक पाठवलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक शाखेमध्ये आपल्याला मतदार नोंदणी जी झालेली आहे ती शोधण्यासाठी लिंक आहे. सुरुवातीला काही लोकांनी जो ॲप पाठवला त्याच्यामध्ये चिन्ह मशाल असं टाकलं होतं, तो आम्ही आता दुरुस्त केलं आहे. पण काही लोकांना अजूनही असं वाटतंय की ह्या निवडणुकीत चिन्ह असेल म्हणून मतदानामध्ये चिन्ह शोधतील. मला तर अजूनही भीती वाटते की चिन्ह EVM पण नाही आणि चिन्हाचं कदाचित मशाल हाताने पण काढतील. पदवीधरांचा काय भरोसा नाही. आणि EVM नाहीच आहे, इथे बॅलेट आहे, कागद आहे. त्या कागदावरती सुदैवाने माझं नाव नंबर 1लाच आहे, आजच आलंय. त्याच्यामुळे 1 नंबरला आहे, त्याच्यामुळे फार शोधायची गरज नाही. पण तरी देखील डमी बॅलेट आम्ही तुम्हाला एवढे देऊ की त्या डमी बॅलेटला बघूनच मतदान करायचं आहे. आता विषय फक्त एवढाच राहतो की पहिला टप्पा तुम्ही अतिशय यशस्वीपणे पार पडला, ज्या टप्प्यामध्ये मतदाराची नोंदणी व्हायची होती. आणि त्या टप्प्यामध्ये आपलं काम इतकं चोख झालेलं आहे की आपल्या जवळपास देखील कोणी नाही. पण आपल्या जवळपास कोणी नाही ह्या भ्रमात कोणी राहू नका. प्रत्येकाला असं वाटेल मी नाही केलं तर काय फरक पडतो, आपली नोंदणी भरपूर आहे. पण असं जर प्रत्येकाने विचार केला तर हळूहळू आपण मागे 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 येतो. आपल्याला माहिती आहे मुंबईत दुर्दैवाने आपण एक निवडणूक काल 48 मताने हरलो. तुम्हीच साधा विचार करा की तुम्ही मनात आणलं असतं 2-2 मतं जरी, म्हणजे इथे बसलेल्या लोकांनी 2-2 मतं जरी वाढली असती तरी आपल्यावरती हरायची पाळी नसती आली. पण काही वेळेला कार्यकर्त्यांना असं वाटतं की सहज सीट जिंकून येते, सहज आपण निवडून येतोय, कशाला जास्त मेहनत करा. परंतु ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कारण विधान परिषदेमध्ये 3 महिन्यामध्ये आपली विधानसभा येते. आत्तापर्यंतचा आपला अनुभव असा आहे 2005 पासूनचा की ज्या वेळेला शिवसेना पदवीधर मतदारसंघ जिंकते त्याच्या पाठोपाठ येणारी निवडणूक ही 100% शिवसेना जिंकतेच म्हणजे जिंकते. कारण एक नॅरेटिव्ह सेट केला जातो की पदवीधर देखील शिवसेनेबरोबर आहेत तर बाकीचे लोक देखील शिवसेनेला आपोआप मतदान करतात. हे नॅरेटिव्ह सेट करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जास्त ह्या विषयावरती आता तुम्हाला मार्गदर्शन करत नाही, कारण बरंचसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु गोंधळ करू नका. आपल्या हातात असलेली यादी ही तुम्हाला काही लोकांना आज मी एक गोष्ट अजून बघितली की काही डिप्लोमा इंजिनिअरिंगचे नावं त्यांनी आज घेतलेली नाही आहेत. उद्या मी इलेक्शन कमिशनला रिप्रेझेंट करतोय, कारण ज्यांनी 3-3 वेळा 4-4 वेळा मतदान केलेलं आहे परंतु 12वी+ डिप्लोमा जे काही लोक आहेत
यांची काही लोकांची नावं त्यांनी गाळली आहेत. तर ते तसं त्यांना गाळता येणार नाही. उद्या सकाळी आपण याच्यावरती उद्या इलेक्शन कमिशनशी मी बोलीन. परंतु उद्या जी यादी येईल आणि त्याच्यामध्ये जी नावं आलेली आहेत ही नावं आपली फायनल नावं आहेत असं समजा. कारण बरेचसे लोक तुम्हाला हे सांगतील की आम्ही मागच्या वेळेला मतदान केलं होतं. आज एक 200 डॉक्टर्स लोकांचा ग्रुप आला माझ्याकडे. ते म्हणाले आम्ही मागच्या वेळेला केलं होतं. मी म्हटलं मागच्या वेळेला केलं होतं पण ह्या वेळेला तुम्ही रजिस्टर केलेलं नाही आहे. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही आहे की प्रत्येक वेळेला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरच तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो. त्याच्यामुळे उद्या जी यादी येईल हा अख्खा सेट येईल तो उद्याचा अंतिम असेल. त्यामध्ये ज्यांची काही गळलेली नावं आहेत ती उद्या आम्ही आणायचा प्रयत्न करतो. परंतु उद्या जी यादी उद्या जी लिंक तुम्हाला मिळेल त्याच्यावरती तुम्हाला कळेल की बाबा आपला मतदार रोल कितीचा आहे. एक रोल आपला आलेला आहे. उद्या अजून एक रोल येईल. शाखांमध्ये तो उद्या सकाळी पाठवला जाईल आणि तो तुमच्या हातात आल्याच्या नंतर तुम्हाला अंतिम यादी मिळेल की अंतिम यादीमध्ये किती नावं आहेत. आता राहिला एक विषय अजून महत्त्वाचा की उमेदवार कोण आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण बरेच लोकांना अजूनही हे बरेच लोक असे प्रश्न विचारतात तुमचा उमेदवार कोण आहे, त्याचं काम काय आहे, तो आमच्यासाठी काय करणार आहे. याच्यासाठी माझे 2 पहिले मतदार उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांच्या हस्ते मी माझं संकल्पपत्र जाहीर केलं आणि त्या संकल्पपत्रामध्ये मी माझे विषय घेतले होते की नेमकं ह्या मतदारसंघामध्ये मी काय करू इच्छितो. या मतदारसंघामध्ये सर्वसाधारण जे नवीन पदवीधर झालेले आहेत यांचा सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रश्न आहे जो गेले कित्येक वर्ष आदित्यसाहेब या उद्योग ह्या विषयावरती भांडतायत, बोलतायत, महाराष्ट्राला माहिती करून देत आहेत, महाराष्ट्रातले उद्योग कसे बाहेर जात आहेत त्याबद्दल बोलत आहेत. परंतु आपण देखील शिवसैनिकांसाठी नेहमी भरती, भानगडी, मोर्चे, जसं संजय पोतनीसांनी सांगितलं की अख्खं पान भरून माझ्या केसेस आलेले आहेत. म्हणजे कधी कधी असं लोक म्हणतात की अरे माझ्यावरती एक पान लिहिलं पेपरने, सामनाने अख्खं पान माझ्या केसेसचं भरलेलं आहे. आता ही अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की शिवसेनेसाठी अख्खं पान भरतील एवढ्या केसेस मी करू शकलो. ही माझ्यासाठी तर अभिमानाची गोष्ट आहे. कोणाला त्याच्यात काही वाटत असेल तर वाटू दे. पण ह्या केसेसमध्ये बऱ्याचशा केसेस आमच्या नोकरीसाठी भांडलेल्या, त्याच्यासाठी आंदोलनं केलेल्या. आणि असा हा रस्त्यावरचा कार्यकर्ता जेव्हा त्या फॅकल्टीमध्ये आमदार होईल, आमदार तर मी याच्यापूर्वी पण होतो, परंतु त्या फॅकल्टीसाठी काम करण्यासाठी, कारण जसं एक उद्धव साहेबांचं स्वप्न होतं आमचं सरकार असताना की इंटरनॅशनल कन्व्हेन्शनल सेंटर हे मुंबईत असायला पाहिजे ज्याने लाखो नोकऱ्या तयार होतील. आपण धारावी पुनर्विकासामध्ये हा मुद्दा प्रामुख्याने लावून धरला होता. आणि जे उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी किंवा जे उद्योग मुंबईत आणण्यासाठी उद्धवसाहेब प्रयत्न करत होते, आदित्यसाहेब प्रयत्न करत होते, हे प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावरती बसून आपल्याला हे सगळे प्रयत्न पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला ह्या फॅकल्टीचा आमदार निवडून देणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या शिवसेनेसाठी करतो ह्या पदवीधरांसाठी मी त्याच्यात लिहिलेले आहेत की शिवसेनेसाठी ज्या गोष्टी करतो त्या पदवीधरांसाठी देखील आपण करू शकतो. आत्तापर्यंत त्याला पदवीधर म्हणून रजिस्टर केल्यामुळे त्याला त्या गोष्टींचा कदाचित फायदा मिळत नव्हता, परंतु ह्यामुळे पदवीधर रजिस्टर झाल्यामुळे कदाचित ह्या गोष्टीचा त्याला फायदा मिळू शकतो. म्हणून माझं संकल्पपत्र मी जाहीर केलेलं आहे. आदित्य साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं एक आव्हानपत्रक पण मी देतोय. ही पत्रकं घेऊन तुम्हाला लोकांच्या घरी जावं लागेल, लोकांना ती पत्रकं द्यावी लागतील. प्रत्येक मतदाराला आपलं म्हणणं, आपल्या पक्षाची विचारधारा, आदित्य साहेबांचं, उद्धव साहेबांचं आव्हान हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. त्यासाठी शाखा प्रमुखांनी आपल्या सगळ्या यंत्रणेवरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे की माझ्याकडनं जे मटेरियल येतंय किंवा जे साहित्य येतंय, प्रचार साहित्य येतंय, ते शेवटच्या माणसापर्यंत, मतदारापर्यंत पोचतंय की नाही. तसं बघायला गेलं तर मतदारसंघ हा दहिसर ते कुलाबा आहे आणि विटी ते मुलुंडपर्यंत आहे. पण मतांमध्ये बघितलं तर 2 कॉर्पोरेशनचे वॉर्ड आहेत. 1,20,000चा आहे, म्हणजे 2 कॉर्पोरेशनचे वॉर्ड आहेत. जसं नेहमी सांगितलं जातं तुमच्यासाठी मतदारसंघ केवढा आहे, तुमच्यासाठी मतदारसंघ हा 40, 50, 100 मतांचाच आहे. तुमच्यासाठी कुलाबा ते दहिसर मतदारसंघ नाही आहे. तुमच्यासाठी माझी 60-70 मतं जी काही मी नोंदवलेली आहेत
एवढंच माझं दिवसभरातलं काम आहे. हे काम झालं की माझं काम संपलं आणि त्या शाखा प्रमुखाच्या शाखेमध्ये साधारण 200, 250, 300 मतं आहेत. काही शाखांमध्ये 500 आहेत, काही शाखांमध्ये 700 आहेत. या शाखांना थोडीशी ताकद जास्त लावावी लागेल. आणि ह्या शाखांनी ज्यांनी 700 मतदान केलं आहे, 900 मतदान केलं आहे, यांनी थोडीशी ताकद जास्त लावावी लागेल. पण तुमचा मतदारसंघ तेवढाच आहे. तुमच्या शाखेमध्ये असलेले नोंदवलेले मतदार हे तुमचे पूर्ण झाले की तुमचं काम संपलेलं आहे. त्यामुळे मुंबईत काय होतं याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. माझ्या शाखेत मला काय काम करायचं आहे एवढंच तुम्ही बघा. आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत पोचताय की नाही त्याच्यासाठी एक ॲप अजून आम्ही तयार केलेला आहे. तो आम्ही उद्या तुमचे समन्वयक जे आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शाखेमध्ये पाठवू. प्रत्येक शाखा प्रमुखाकडे किंवा तुमचा जो समन्वयक असेल त्याच्याकडे तो ॲप असेल. साधारण तुम्ही कोणाकडे गेलात नुसतं त्याच्यावरती क्लिक केलं की या माणसापर्यंत मी पोचलो, आमच्या डॅशबोर्डवरती दिसेल की तुम्ही किती लोकांपर्यंत पोचलात. मी पण शाखा प्रमुखांबरोबर खूप वर्ष काम करतोय. शाखा प्रमुख आम्हाला पण कधी कधी कसा चुना लावतात ते आम्हाला माहिती आहे. पण त्या चुन्याचं सोल्युशन आता आम्ही हळूहळू काढलेले टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आता सुटका नाही. तुम्ही पोचलात आम्हाला 1 मिनिटात कळणार की तुम्ही पोचलात. आणि ते अगदी सोपं आहे. त्याच्यासाठी काय आणि महिलांसाठी देखील ते आहे. नुसतं त्याच्यावरती बटन दाबलत की आम्हाला इथे कळणार की तुम्ही यांच्या घरी गेलात. त्यामुळे तुम्ही किती लोकांकडे गेलात, कुठेपर्यंत पोचलात हे सगळं आता हळूहळू टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सिद्ध होते. पण मला तुमच्यावरती माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. मला माहिती आहे की तुम्ही ही निवडणूक अशा पद्धतीने लढणार आहात की ह्या मतदारसंघात याच्या पुढे शिवसेनेच्या समोर माणूस उभा करताना देखील दुसरे पक्ष विचार करतील एवढा विश्वास मला तुमच्यावरती आहे. आणि म्हणून यावेळेला ही निवडणूक मी स्वतः लढतोय. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावरती आशीर्वादावरती मी ही निवडणूक लढतोय. माझे सगळे दूत म्हणून तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात, पक्षाचे दूत म्हणून तुम्ही जाणार आहात. म्हणून सगळ्यात पहिल्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या शुभेच्छांच्या जीवावरती हा शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून विधान परिषदेत पोचेल असा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. 2 मिनिटात फक्त आभार प्रदर्शन साहेब. अगोदर आपण आभार करू साहेब. ठीक आहे. माननीय मी परब साहेबांना विनंती करतोय की शिवसेना नेते सन्माननीय आदित्य साहेब यांना पुष्पगुच्छ त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर उमेदवार सन्माननीय अनिल परब यांना महेश पेडणेकरजी त्यांचा सत्कार देऊन त्यांना शुभेच्छा देतील. त्याचबरोबर स्थानिक आमदार सन्माननीय संजय पोतनीस, त्याचबरोबर साईनाथजी दुर्गे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करूया. आणि परबसाहेब मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच तुम्ही विधान परिषदेत गेल्याच्यानंतर एकच तुम्ही एक विनंती करा की वेळोवेळी जे आपण नोंदणी आम्हाला जी करावी लागते ती कृपया यापुढे थांबवा. अशा प्रकारचं तुम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव सरकारपुढे मांडा. कारण एकदा ग्रॅज्युएट झाल्याच्यानंतर तो कायमस्वरूपी मरेपर्यंत तो ग्रॅज्युएटच असतो. पण या बाबतीवर आणि एकदा आम्ही एक मतदारांकडे जाण्याकरता 4 वेळेला जो आम्हाला त्रास सहन होतो तो कृपया तुम्ही या ठिकाणी तो लक्ष घालावं अशी विनंती करतो. माननीय आदित्य साहेब. बस खरं जास्ती वेळ काही मला बोलायचं नाही आहे. जे काही सांगायचं होतं मला वाटतं सगळ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे. कालच माझा वाढदिवस झाला. आपण खूप मोठ्या संख्येने घरी आलात, मला आपलं प्रेम दिलं, आशीर्वाद दिलात. आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आपले राहू द्या. एक आठवण मला आवर्जून सांगायचे ह्याच हॉलबद्दल. जेव्हा 2022मध्ये काही चिंधी चोरांनी, काही गद्दारांनी आपला पक्ष फोडला तेव्हा आम्हाला सगळ्यांना उद्धवसाहेबांनी बोलवलं आणि सांगितलं चला बाहेर पडा आणि पुन्हा एकदा सभा घ्यायला सुरू करा, लोकांना भेटायला. जे काही पक्षात
आपले आहेत, गद्दार सोडून गेले, पळून गेले, पण जे मावळे आहेत, बघा कुठे कुठे आहेत, किती किती आहेत, सगळ्यांना एकत्र करा आणि लढायची तयारी करा. तेव्हा मला वाटतं पहिला आपण जो एक कार्यक्रम घेतला होता तो इथे घेतला होता, याच हॉलमध्ये घेतला होता. बाहेर पाऊस पडत होता, मला आठवतं वातावरण पूर्ण इथे आत ज्वलंत होतं. आणि आपल्या ह्याच इकडच्याच बैठकीनंतर, बैठक म्हणजे एवढी बैठक ती मोठी झाली, जणू काही सभेचे सगळे लोक आत आपण गच्च भरले होते, बाहेर पाऊस धो धो पडत होता. आणि नंतर 40 गद्दार महाराष्ट्रात यायला असे घाबरले, तुम्हाला सांगतो की सुरतवरनं त्यांना पळाला, गुवाहाटीवरनं पळाले गोव्याला, आणि बंदुका सगळे घेऊन घाबरत उंदरासारखे ते विधान भवनात शिरले होते. ती आठवण माझी इथून आहे. आणि लोकसभा जिंकल्यानंतर, आणि जिंकणारच मी बोललो, कारण आपला जो विजय गोष्टीमध्ये आहे, कदाचित काही दिवसांसाठी आता इंडिया आघाडीचं सरकार बनलेलं नाही आहे केंद्रात, पण लवकर बनणार हे तुम्हाला सांगतोय, लिहून घ्या. आकडे कट टू कट आहेत, आपली पूर्ण तयारी आहे. पण लोकसभेचा जो विजय आपला आहे तो हा सगळ्यात मोठा आहे की आपण एका हुकुमशहाला 303 वरनं 240 वर खेचलं. हा देशाचा विजय आहे, हा आपल्या भारताचा विजय आहे. महाराष्ट्रात देखील आपण कुठून सुरुवात केली होती? म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्यातून 12 खासदार जवळपास पळून गेले होते, 40 आमदार पळून गेले. मुंबईसारख्या शहरामध्ये जवळपास 40 ते 50 नगरसेवक, ज्यांना आपण नगरसेवक केलं, तुम्ही नगरसेवक केलं, हेही पळून गेले. पैशांसाठी असेल, केसेससाठी असेल, सगळं काही असेल. आणि ही सगळी यंत्रणा आपली खेचून नेल्यानंतर देखील आपण 9 सीट जिंकलेलो आहे. परब साहेबांनी पण शब्द दिला आहे की अमोल कीर्तीकरांची पण सीट आपण जिंकणार आहोत. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी शून्यातून नाही तर नेगेटिव्हमध्ये सुरू करून आपण 9 वर पोचलो. आणि जो एक पक्ष स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो, तरी देखील 125 लोक त्यांना काँग्रेस आणि इतर पक्षातून घ्यायला लागले खासदारांमध्ये. आत्ता पण 240 मध्ये जवळपास 30% लोक असे आहेत जे बाहेरचे आहेत, भाड्याचे आहेत. जो एक पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष समजायचा, इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये जास्तीत जास्ती, पैशांमध्ये जास्तीत जास्ती, ED, IT, CBI सारखे मित्रपक्ष त्यांच्यासोबत होते. रात्री अपरात्री आपल्या शाखा प्रमुखांवर असेल, गटप्रमुखांवर असेल, ज्यांनी धाडी टाकल्या, तो पण पक्ष मला वाटतं 9 वरच आहे. आणि आपण पण नेगेटिव्हमधून सुरू होऊन 9 वर आहे. हा महाराष्ट्राचा विजय आहे. आणि म्हणून मी सांगतो, आपण लोकसभेत जिंकल्यानंतर मुंबईने देखील 5-1 जो 4थी सीट जी आपली हातातून गेली ती पुन्हा आपण जिंकणार. पण 5-1 हा निकाल दिलेला आहे, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शब्दासाठी दिलेला आहे. हा आपला फार मोठा विजय आहे. आणि आता इथून पुढे निघत असताना, पुढे जात असताना आपली जी वाटचाल असेल, ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत महाविकास आघाडीचा आणि आपला मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असेल, हे ठरवायला आपण आज इथे भेटलेलो आहोत. कदाचित ही उद्या हेडलाईन होईल, पण मी एवढ्यासाठी सांगत आहे कारण ह्या हॉलमध्ये जशी त्यावेळी बैठक झाली होती तशी आज आपली बैठक होते. आणि ही बैठक देखील एका फार महत्त्वाच्या निवडणुकीसाठी होत आहे. ही येणारी जी निवडणूक आहे शिक्षक मतदारसंघाची आहे, पदवीधर मतदारसंघाची आहे. पण ही निवडणूक पुन्हा एकदा मुंबई काय म्हणत आहे, मुंबई किती बोलकी आहे आणि दिल्ली हादरून ठेवणारी जी मुंबई आहे, ह्या मुंबईची निवडणूक आहे, हे लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे. आत्ताच आपण जी विनंती करत होतात की परत परत नोंदणी करण्याची पाळी येऊ नये आपल्यावर, मला माहिती आहे, कारण आपण सगळ्यांनीच जी मेहनत घेतलेली आहे, आपण शिवसेना म्हणून असेल, महिला आघाडी म्हणून असेल, युवासेना म्हणून असेल, स्थानिक लोकाधिकार समिती म्हणून असेल, भारतीय कामगार सेना म्हणून असेल, आपल्या ज्या अंगीकृत संघटना आहेत, मग डॉक्टरांची आहे, ग्राहक संरक्षण आहे, आपल्या वेगळ्या वेगळ्या युनियन आहेत, ह्या सगळ्यांनी दिवसरात्र मेहनत करून, मला आठवतं आम्ही ज्या मातोश्रीवर बैठका घ्यायचो, सेनाभवनमध्ये बैठका घ्यायचो, विभागामध्ये बैठका घ्यायचो, काही लोकांनी एक शब्द ब्लॉकच करून ठेवलेला, नोंदणी बोललं की लोक पळायला लागले होते. एवढं सेनेटची नोंदणी असेल, आपल्या पदवीधरची नोंदणी असेल, शिक्षक मतदारसंघाची नोंदणी असेल, पण ह्या नोंदणीचा परिणाम एवढा झालेला आहे की आपण पहा, जे आत्ता रोल आलेले आहेत त्याच्यात 90हून जास्ती टक्केची नोंदणी ही आपण केलेली, तुम्ही सर्वांनी केलेली आहे. खूप वेळा असं म्हटलं जातं की क्रिकेट मॅच खेळत असताना टॉस जो जिंकतो तिथे 50% मॅच जिंकतो आपण, बरोबर ना? पोतनी साहेबांना तर माहितीच आहे, कारण क्रिकेट म्हणजे सुप्रीमो, आणि सुप्रीमो टुर्नामेंट घेतली की पोतनी साहेब येतातच समोर. हे जगात सगळीकडे आहे. म्हणजे आमचे फुटबॉलवाले पण आम्हाला सांगत असतात, तरी जरा पोतनी साहेबांना फुटबॉलमध्ये खेचा, सुप्रीमो टुर्नामेंट आपल्याकडे पण फुटबॉलची होईल. एकदा आम्ही 2दा केली होती आपण. पण टॉस जी व्यक्ती जिंकते ती मॅच ठरवतात, कारण ते मग ठरवतात बॅटिंग करणार की बॉलिंग करणार.
बॅटिंग करायची असेल तर बॅटिंग ऑर्डर काय, बॉलिंग करायची असेल तर फिल्डिंग कुठे लावायची. आणि तसं आपण टॉस जिंकलेलो आहे. आपली नोंदणी सर्वोत्तम झालेली आहे. सर्वत्र आपण पाहिलं तर सगळ्यात जास्ती नोंदणी आपली झालेली आहे. म्हणजे निवडणूक आपल्या हातात अर्धीही आलेली आहे. यंत्रणा कशी लावायची, काय लावायची, मला वाटतं माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना जास्ती माहिती आहे. काही लोकांनी गेल्या 5-6 निवडणुकींमध्ये काम केलेलं आहे. काही लोकांनी आत्ता 2-3 निवडणुकीमध्ये केलेलं आहे. काही युवासेनेची जी असतील, महिला युवतीतले असतील, ती कदाचित पहिली निवडणूक लढत असतील. पण निवडणुकीत सर्वात जास्ती आता महत्त्वाचे जे ठरणार आहे ते मतदानाच्या दिवशी आपण आपले नोंदवलेले जे लोक आहेत, मग त्याच्यात तुम्ही 5 नोंदवलेले असाल, 10 असाल, 15 असाल, 50 असाल, अनेक लोकांनी 100 लोक नोंदवलेले आहेत, काही लोकांनी 1000 लोक नोंदवलेले आहेत. या 1000ची जबाबदारी घेऊन मतदानाच्या दिवशी आपण त्यांना किती वाजता मतदानाला उतरवत आहोत आणि त्यांच्या हातात बरोबर आपली स्लिप गेली आहे का. आणि जसं परब साहेबांनी सांगितलं की आपला जो नंबर आहे 1 नंबर, हे आता माहितीच आहे सगळ्यांना, तो 1 नंबरच्या समोर 1 नंबरची पसंती, बरोबर आहे ना, ती पसंती 1 नंबरची कशी लिहायची ह्याच्यावर पूर्ण आता निवडणूक येऊन थांबलेली आहे. सेनेटचा ज्यांना अनुभव आहे, आपण सर्वांनीच मागच्या दोन्ही सेनेटच्या निवडणुका आपण लढलेलो आहोत. 2010 साली जी सेनेटची निवडणूक लढलो आपण, त्याच्यात 10 पैकी 8 सीट जिंकलेलो आहोत. आणि 2017 की 18 साली जेव्हा आपण लढलो तेव्हा 10 पैकी 10 सीट आपण जिंकलो आहोत. मला वाटतं ही ताकद जी आहे ती शिवसेनेची आहे, ती आपल्या नोंदणीची ताकद आहे. आणि मी ह्याची तुलना एवढ्यासाठीच करत आहे कारण सिनेटची निवडणूक देखील अशीच असते. ह्याच्यात आणि सिनेटच्या निवडणुकीमध्ये जास्ती काही फरक नसतो. आपली पसंती तिथे लिहायला लागते. फरक एवढाच आहे की इथे आपले एकच उमेदवार रिंगणात आहे. सिनेटच्या निवडणुकीत 10च्या 10 उमेदवार आपले होते. आणि ती जी आपण रिस्क घेतली होती 2010 साली, पहिल्यांदा मी ठरवलं कुठच्याही पक्षासोबत तडजोड करायची नाही, कॉम्प्रोमाइज करायचं नाही, 10च्या 10 रिंगणात टाकायचे. त्यावेळी 8 जिंकून आणले, मागच्या वेळी 10 जिंकून आले. ती आपली जी तयारी होती, अशी तयारी होती. आणि ती निवडणूक तर तुम्हाला सांगतो पोतनी साहेब, तुम्हाला माहिती आहे आपला पालघर जिल्हा, मुंबई उपनगर आणि शहर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, 12.5 लोकसभा ह्याच्यात येतात. आणि 12.5 लोकसभेत जाऊन आपण वेगळे सगळ्यांना प्रत्येक लोकसभेला वेगळं कॉम्बिनेशन देत असतो. म्हणजे कुठेतरी 5-4-3-2-1, कुठे 1-2-3-4-5, काही ठिकाणी 3-5-3-2-1 वगैरे असं वेगळं देत असतो. पण ते सगळं आपण चोखपणे केल्यामुळे 10च्या 10 जिंकून आल्या. ह्यावेळी तर काम सोपं आहे. आपल्याला फक्त आणि फक्त मुंबई आहे, उपनगर आणि शहर. आणि ह्या मुंबईमध्ये आपल्याला 1 नंबरचे जे आपले उमेदवार आहेत अनिल परब साहेब, त्यांच्यासमोर फक्त आपल्याला 1 नंबर काढायचा आहे, एकच पसंतीचं वोट द्यायचं आहे, बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे. ह्यावेळी ना EVM आहे, ना VVPAT आपल्याला बघायचं आहे, ते बटन दाबायचं असं काही नाही आहे. आपल्याला 1 नंबर बरोबर त्या बॉक्समध्ये काढायचा आणि 1 नंबर जर आपण काढलं तर 100% आपला विजय हा पक्का झालेला असेल. ही खात्री तर आपल्याला आहे, जिंकणार ही खात्री आपल्याला आहे. पण विजय जेव्हा पक्का होतो तेव्हा जास्तीत जास्त मतदैक्याने झालं पाहिजे आणि कमीत कमी मतं बाद झाली पाहिजेत. किंबहुना आपण असं चॅलेंज घेतलं पाहिजे यावेळी. कदाचित वेगळे लोक तुम्हाला वेगळी चॅलेंजेस देतील. मला माहिती आहे उद्धव साहेब तुम्हाला सांगतील की जास्तीत जास्त मतांनी आपण जिंकलो पाहिजे. चला ठरलं. इथे अनिल परबजी तुम्हाला सांगतील की आपलं मतदैक्य जास्तीत जास्त पाहिजे. चला डन. मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे की त्या दिवशी जेव्हा काउंटिंग होईल तेव्हा सर्वात कमी मतं आपली बाद झाली पाहिजेत. ह्याचं चॅलेंज तुम्ही आता घेतलं पाहिजे. मतं बाद झालीच नाही पाहिजेत. एवढं सोपं काम आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला 1 लिहायचं आहे आणि हे 1 लिहिल्यानंतर त्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं, त्या पेटीत टाकायचं. पण हे जर आपण काम पूर्णपणे जर पाळलं तर आपले जे यंत्रणा प्रमुख आत्तापर्यंत आलेले आहेत, जिंकत आलेले आहेत, म्हणजे दुसऱ्यानं जिंकवलेलं आहे, ते स्वतः जिंकून येतील. आणि तुम्हाला एक सांगतो जेव्हा निवडणुकीत आपल्याला उमेदवार ठरवायचे होते तेव्हा अर्थात आम्ही पाहत होतो कोण काय किती लोकांची किती टर्म संपत आलेली, किती लोकांची टर्म आहे. पोतनी साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. पण एक थोडी कमतरता आपल्याला जाणवायला लागली की विधान परिषदेत मला वाटतं जुलैमध्ये आपली टर्म संपते. आणि संपल्यानंतर उद्धव साहेबांनी जे आम्ही सगळे काही ठराविक नेते होते, काही लोक होते, त्यांना सांगितलं मला अनिल परब हे विधान परिषदेत हवेत. कारण त्यांच्यासारखा मदत करणारा माणूस, विधान परिषद जाणणारा माणूस, तिथे काम करणारा माणूस, अंगावर ह्या मिंदे सरकारला घेणारा माणूस आणि आपलं सरकार बसल्यानंतर पुन्हा एकदा तिथे महाराष्ट्रासाठी काम करणारा माणूस मला आत्तापासून आत पाठवायचा आहे. आणि मग आता ते जे त्यांचं सांगत होते, कारण खूप वेळा ते सांगत असतात त्यांचं सगळ्यात जास्ती क्वालिफिकेशन हे केसेसबद्दल असतं. ती केस स्टडी होऊ शकते पदवीधरांसाठी की तुम्ही कुठच्या केसेस घेतलेत. आणि माझं हे नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की ह्या देशामध्ये आत्ता CRPC बदलला, थोडा हा पण फरक केला पाहिजे की राजकीय केसेस किती असतात, राजकीय आंदोलनातल्या केसेस कुठच्या आणि खऱ्या ज्या केसेस असतात, दरोडा टाकणं, रेप करणं वगैरे, ह्याच्यात फरक झाला पाहिजे. नाही तर काय होतं की खूप वेळा आपण सगळे जे राजकीय कार्यकर्ते असतो, जसं आता माझ्यावर एक केस आहे, आमच्याकडे डिलाय रोडचा पूल जो आहे वरळीमध्ये,
3 की 4 महिने पूर्णपणे बांधून तयार होता, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांचे हाल होत होते. आम्ही शिवसैनिकांनी जाऊन उद्घाटन केलं, गाडी चालवली तिथून, कुठे एक काही तोडफोड केली नाही, पण केस झाली बरोबर. आता ठीक आहे, तरी आपण सगळे जे राजकीय कार्यकर्ते असतो, आंदोलनं जी आपण करतो, लोकहिताचे आंदोलन करतो, जनहिताचे आंदोलन करतो, आपल्याला त्याच केसेस लागू होतात ज्या इतर क्रिमिनल्सला लागू होतात. ते झालं नाही पाहिजे, तो बदल हा घडलाच पाहिजे. पण एका बाजूला परब साहेब आहेत जिथे त्यांच्यावर सगळ्या ज्या केसेस आहेत, प्रत्येक केस जी आहे ती जनतेसाठी त्यांनी अंगावर घेतलेली केस आहे. मुंबईसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, आपल्या हक्काच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी केस अंगावर घेतलेली आहे. आणि दुसरीकडे जो पक्ष लढत आहे भाजपा, त्यांच्याकडे असे लोक आहेत, त्यांच्याकडे पण केस असणारे लोक आहेत, पण त्यांच्यावर जे केसेस आहेत त्यांच्याकडे रेवण्णासारखे लोक आहेत. तुम्हाला निवडायचं आहे कोण, त्याच्यातून तुम्ही निवडणार. अर्थात कदाचित आत्ता समोर जे उभे आहेत त्यांच्यावरच्या केसेस मला माहिती नाही, पण भाजपा जो पक्ष आहे अनेक ठिकाणी त्यांनी अशा केसेस अंगावर घेतल्या आहेत. जसं रेवण्णा, काय गरज होती प्रधानमंत्री महोदयांना रेवण्णासाठी जाऊन प्रचार करण्याची? त्यांच्याकडे जी IB रॉ वगैरे सगळी यंत्रणा आहे, त्यांना माहितीच असेल ना की रेवण्णा कसा माणूस आहे. पण आपण फरक जाणवा, फरक जाणून घ्या की कसं ह्या दोन पक्षांमध्ये, इंडिया आघाडीमध्ये आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत ह्याच्यात किती फरक आहे. ही निवडणूक जी येणार आहे आपल्यासाठी ही फार महत्त्वाची आहे. कारण पदवीधर निवडणूक जरी असली, शिक्षक निवडणूक जरी असली, तरी जसं मी सांगितलं मुंबई काय बोलत आहे आणि मुंबईने जो निकाल दिलेला आहे, लोकसभेत जो निकाल दिला होता तसाच निकाल आपल्याला ह्या दोन निवडणुकीत मिळणार आहे. आणि त्याच तयारीने आपल्याला पुढच्या 4 महिन्यासाठी पुन्हा एकदा विधानसभेची तयारी करायची. ही आपली तयारी आहे, ही आपली प्रॅक्टिस आहे. मतदार मला प्रत्येक गल्लीत सांगतात, ज्या ज्या घरात मी जातो, मग वरळीत असेल, इतर मतदारसंघांमध्ये असेल, ज्या ज्या गावात मी जातो, ज्या शेतावर जातोय, सगळीकडे मला सांगतात आमचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसाठी आहे. आत्ता जे आपण थोडा अभ्यास करत आहोत, साईनाथ पण अभ्यास करत आहेत, जरा मतं कुठे विभागली असतील, काय झालं असेल, काही काही ठिकाणी ठीक आहे थोडं आपलं धनुष्यबाण आणि मशाल ह्याच्यात थोडा फरक कमी काही काही लोकांना जाणवलं असेल, पण ही निवडणूक स्पष्ट आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, येणारी जी निवडणूक आहे विधानसभेत, तिथे हे कन्फ्युजन राहणार नाही. कारण आता लोकांना पक्क कळलेलं आहे की महाराष्ट्र हिताचं जर बोलायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीशिवाय पर्याय नाही. परब साहेब, आपण जिंकून येणार ही मला खात्रीच आहे. अनेक मागण्या तुमच्याकडे येत असतील. तुमचं जे वचनपत्र आहे मतदार म्हणून मी पहिलं बघितलेलं आहे, त्याच्यात तुम्ही विजाचं काम करणार आहेत जे बाहेर शिकायला जातात. अनेक वर्ष आपण हा पण कार्यक्रम घेत असता की जे 50% ते 70%, 70% ते 75%, ह्याच्यात जेवढे मार्क मिळत असतात, कारण खूप आपले मुलं मुली ह्या मार्कांमध्ये अडकले असतात. आणि मग पुढची वाटचाल काय, पुढे काय करायचं, ज्यांना 50% मिळतात, ज्यांना 60% मिळतात, 65% मिळतात, त्यांना काय योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, हे सगळे आपण कार्यक्रम घेतलेलेच. पण गंमत म्हणून तुम्हाला एक विचारतो की जसे आमच्यासारखे काही लोक आहेत, आता मी आहे, अनेक इथे लोक आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मास्टर्स केलं आहे, त्यांना 2 मतांचा अधिकार मिळू शकेल का, हा पण जरा आपण विचार करा. म्हणजे नोंदणी थोडी पुढे सोपी होईल. डबल ग्रॅज्युएट जे आहेत, नाही खोटे नाहीत, काही काही खोटं डॉक्टरी पण घेऊन फिरणार आहेत, तसे नाहीत. खोटं सर्टिफिकेटवाले पण काही की नेते आहेत, तसं पण नाही. आपण जे मास्टर्स वगैरे होतो. पण हे खरं आहे की आज आपण पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये पदवीधर असतील, शिक्षक असतील, ह्यांचा आवाज तिथे उचलणं गरजेचं आहे. अनेकदा आपण पाहतो की पदवीधरांना काय पाहिजे, तर साधा आपण जसं मतदारसंघ पदवीधरचा पाहिला तर जे आपण मतदार नोंदवतो हा मतदारसंघ असतो. पण ह्या मतदारसंघामध्ये अशी एक सुद्धा गोष्ट नाही आहे जी आपण सांगू शकतो, जे आपले महापालिकेचे मतदारसंघ असतात, आपले विधानसभेचे मतदारसंघ असतात, आपण सांगू शकतो की चला इथे पूल बांधून देतो, इथे बाथरूम बांधून देतो, इथे तुम्हाला रस्ता करून देतो, असा हा मतदारसंघ नाही आहे. हा मतदारसंघ थोडा वेगळा आहे. ह्यांच्या ज्या गरजा आहेत ते एवढेच आहेत की जेव्हा आम्हाला गरज पडते, पदवीधर म्हणून गरज पडते, कधी जॉब इंटरव्ह्यूसाठी असेल, कधी कुठचं सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीमधून पेंडिंग असतं, कधी कुठेतरी सरकारी सर्टिफिकेट नसतं, कधी आम्हाला आधार कार्ड नसतं, कधी काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे आपल्याला आधार देणं त्यांना गरजेचं असतो. आणि हे जे मतदारसंघातलं काम आहे, मला वाटतं मुंबईत ज्यांनी शिवसेनेचं गल्ली ते दिल्ली काम पाहिलेलं आहे अशीच व्यक्ती करू शकते. जसं पोतनी साहेब आधी होते, स्थानिक लोकाधिकार समितीचं काम केलं, तसं आज आपल्यासमोर अनिल परब साहेब आहेत. ते 100% हे काम पुढच्या 6 वर्षात चांगलं करतील ही मला खात्री आहे. आणि आज म्हणूनच आपला जास्ती वेळ न घेता मी एवढंच आपल्याला सांगेन की आपल्याला आपण जे नोंदवलेले मतदार आहेत तेवढेच कव्हर करायचे आहेत. आजपासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. मी विभाग प्रमुखांना आणि सगळ्यांनाच विनंती करेन की ही शेवटची बैठक ठेवा. आता आपल्याला लोकांमध्ये जायचं, जे आपण नोंदवलेले लोक आहेत त्याच्यात सप्लिमेंटरी रोलमध्ये बघा, तुम्ही नोंदवलेले लोक आलेत का, पहिल्या रोलमध्ये बघा, बरं त्यांचं मतदान केंद्र कुठचं आहे, त्यांनी कुठचं नोंदवलेलं आहे ते देखील बघा. आणि तशी यंत्रणा लावून आपल्याला त्यांना मतदानाला उतरवायचं आहे. फोन आहेत, व्हॉट्सॲप आहे, सगळं काही करून
त्यांना आठवण करून द्या की आम्हीच तुमच्या घरी आलेलो सतवायला की तुमचा फोटो पाहिजे, तुमचा फॉर्म पाहिजे, तुमची सही घ्यायला. आता तुम्ही एवढा त्रास घेतलेला आहे, थोडा त्रास अजून घ्या आणि मतदानाच्या दिवशी उतरून बरोबर जो 1 नंबर आहे तो आपल्या 1 नंबरच्या कॅन्डिडेट समोर लिहून द्या. आपला विजय हा पक्का आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.